लाईफटाईम हॉस्पिटल आणि कॉलेज यांचं मेडिकल कॉलेजचं उद्घाटन माननीय अमितभाई शाह यांच्या हस्ते आहे। उद्या ते इथे येतील आणि या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन करतील। त्याच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातून का विविध भागातून मोठ्या संख्येने आलेले सर्व पत्रकार मित्र यांचं मी स्वागत करतो आणि त्यांना एक विनंती करेन, महाराष्ट्रात देशात अनेक कॉलेज वेगवेगळे निर्माण होतात, पण हे कॉलेजचं वैशिष्ट्य आहे, जिथे आपण आता आहोत हा डोंगर होता मोठा, जिथे गाडी बिडी येत नव्हती। इथे डोंगर सगळा भाग कॉलेजचा डोंगराळ होता आणि अशा भागामध्ये रस्ताही नव्हता, पाणी नव्हतं आणि असं ठिकाण मी निवडलं। 4 वर्षापूर्वी कामाला सुरुवात केली। डोंगर न तोडता आहे त्याच ठिकाणी फक्त झाडं काढायला लागली, पण डोंगर आहे त्याच ठिकाणी या इमारती सगळ्या तुम्हाला दिसत आहेत, त्या बांधलेल्या आहेत। कॉलेजच्या बिल्डिंगच्या खाली 2 माळे आहेत, फ्लोर आहेत खाली। त्यामुळे हा परिसर एक डोंगराळ भागात आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेडिकल कॉलेज नव्हतं, इंजिनिअरिंग कॉलेजही नव्हतं, त्याचप्रमाणे आरोग्य विभागाची शासनातर्फे चालवलेली सेवा ही अपुरी होती। एखादा अपघात झाला, कोण गंभीर आजारी पडला तर इथे उपचार होत नव्हते, मुंबई, गोवा किंवा कोल्हापूरला न्यावं लागत होतं। अर्धे अधिक रुग्ण रस्त्यातच जायचे, ही परिस्थिती इथे होती। मी सातत्याने 6 वेळा सिंधुदुर्गातून आमदारकीला निवडून गेलो। इथली सर्व परिस्थिती, पायाभूत सुविधाबद्दल मला माहिती होती आणि मी ठरवलं की या भागामध्ये आरोग्य व्यवस्था का लोकांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर एक हॉस्पिटल आणि डॉक्टर इथे राहायचे असते। आजही 50% डॉक्टर नाहीत जिल्ह्याला, जेवढे पाहिजेत तेवढे नाहीत। जर इथे डॉक्टर पाहिजे असतील तर आपण मेडिकल कॉलेज पण काढावं, हा विचार आला आणि आमची संस्था SSPM तर्फे मी काम सुरू केलं। नुसतं भूमिपूजन केलं आणि इथे कॉन्ट्रॅक्टरनी 2 लॉऱ्या, ज्या लोखंडी हे लागतं, सळ्या वगैरे लागतात, त्या येऊन पडल्या आणि तेव्हा शिवसेनेने नारायण राणे काहीतरी बेकायदेशीर करतात पेपरला, लोकसत्तालाच बातमी होती, स्थानिक जाऊ दे, डायरेक्ट लोकसत्ता बातमी दिली। परवानग्या घेऊनच सर्व मी सुरुवात केलेली होती। मग विरोध सांगतो तुम्हाला, विरोध प्रत्येक, म्हणजे मी हॉस्पिटल बांधतोय, कॉलेज बांधतोय, तरी विरोध झाला। मी तरीही 4 वर्षात या सगळ्या इमारती आणि तुम्हाला दिसत आहेत कॉलेज ही, ती माहिती घ्या तुम्ही का कॉलेजमध्ये नुसतं क्लासरूम नाही आहे, क्लासरूम पण एअर कंडिशन क्लासरूम आहे। विद्यार्थ्यांना लागणाऱ्या अन्य, जरी जंगलात बांधलं असेल तर विद्यार्थी इथे बोर होणार नाही। ग्राउंड +2 लायब्ररी आहे, सेपरेट लायब्ररीची इमारत आहे, सेपरेट सर्व प्रकारची आवश्यक पुस्तकं तिथे आहेत। इंडोर गेमसाठी पण जागा आहे, म्हणजे चालू आहेत मुलांसाठी, व्यायामशाळा आहे। असे लागणाऱ्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना, आणि म्हणून इथे जंगलात जरी बांधलं तर खाण्याचे हाल नको, कॅन्टीन आहे, मेस आहे, अधिक रेस्टॉरंट पण आहे। चायनीज, मोगलाई सर्व प्रकारचं जेवण या कॅम्पसमध्ये मिळणार।
त्यामुळे विद्यार्थ्यांना यासाठी बाहेर कुठे जायला नको, गोव्याला अन्य ठिकाणी जाणं, सगळ्या प्रकारचं जेवण या ठिकाणी मिळेल. लॉन्ड्रीपासून सर्व व्यवस्था कॅम्पसमध्येच आहे. असं अत्याधुनिक आणि सुसज्ज असं मेडिकल कॉलेजचं उद्घाटन माननीय अमितभाई शाह हे करणार आहेत आणि म्हणून ते येण्याने आम्हाला आमचा उत्साह वाढलेला आहे. जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अतिशय आनंदात आणि उत्साहामध्ये आहे आणि म्हणूनच मला एक तर माझं हे कॉलेज, माझं स्वप्न होतं मेडिकल कॉलेज, ते पूर्ण झाल्याचा आनंद आणि उद्घाटक म्हणून अमितभाई शाह मला मिळाले, त्यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे म्हणून अधिकचा मला आनंद आहे. आणि त्यानंतरचा आनंद, एखाद्या कार्यक्रमाला 2-4 पत्रकार यावे एवढी अपेक्षा असते, पण शेकड्याच्या प्रमाणामध्ये पत्रकार यावे अधिकचा आनंद आहे, हा जास्तच आनंद आहे. त्यामुळे तुम्हाला पाहिल्यानंतर मला खरोखर आनंद झाला, समाधान झालं. आणि आमची शिक्षण संस्था आणि कॉलेज महाराष्ट्रात नाही देशात पोचेल हा मला विश्वास तुमच्या उपस्थितीमुळे मला वाटतोय. त्यामुळे आपल्याला जे काही विचारायचं असेल ते काही विचारू शकता. या जिल्ह्याला, राज्याला, देशाला पोषक अशाच प्रश्नाला मी उत्तर देणार. धन्यवाद. तुम्ही मगाशी उल्लेख केला की शिवसेनेनं सुरुवातीपासूनच काही ना काही विरोध किंवा टीका केलेली आहे. जसं तुमचं मेडिकल कॉलेज पूर्ण होत आहे किंवा वैद्यकीय महाविद्यालय पूर्ण होतं, तसं राज्य सरकारने सुद्धा इथे दुसऱ्या एका वैद्यकीय महाविद्यालयाचा घाट घातलेला आहे. आपण काय सांगाल कशा प्रकारे? तो घाट आहे, संकल्प नाही आहे. त्या घाट पूर्ण होईल असं वाटत नाही, तो घाटच राहतो. आणि त्यामुळे घोषणा केली आहे, अजून काही नाही. या सिंधुदुर्गासाठी चक्रीवादळापासून अनेक घोषणा झाल्या वर्षभरात, एकही पूर्ण झालेली नाही. हा आमचा अनुभव आहे. या कॉलेजमध्ये जे प्रोफेसर किंवा स्टाफ असेल त्यांच्याबद्दल काय सांगू शकाल? दर्जेदार स्टाफ आम्ही घेतलेला आहे. कॉलेजची जी स्ट्रेंथ असते ती त्या प्रोफेसरवरनं कॉलेजची ओळख तयार होते, तर त्याच्याबद्दल काही सांगा. नाही, काही सांगाल नाही. आम्ही एक दर्जेदार प्रोफेसर जो स्टाफ आहे तो पूर्ण घेतलेला आहे. आम्हाला सगळा मिळालेला आहे. पुण्यावरून आहेत, बँगलोरवरून आहेत, देशभरचे चांगले प्रोफेसर अनुभवी आम्ही इथे घेतलेले आहेत. त्यामुळे आम्ही इथे दर्जेदार शिक्षण देणार, दर्जेदार चांगले डॉक्टर निर्माण करणार. कॉलेज उभं राहतंय, कोकणासाठी अभिमानाची गोष्ट आहे, फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नाही. परंतु एकंदरीत तिथे विद्यार्थी ॲडमिशन घेताना कोकणातील विद्यार्थ्यांना कारण ऑनलाईन प्रोसिजर सुरू झालेली आहे, त्याचबरोबर कोटा असतो आपला. कोकणातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रवेश देण्याची काहीतरी नाही, असं काय आम्ही केलं नाही. आम्ही ओपन केलं. जगभरातील कुठलेही स्टुडंट आम्ही त्याच्यात भेदभाव नाही ठेवला. स्पर्धेमध्ये कोकणातल्या विद्यार्थ्यांनी यावं आणि मग त्यांनी स्पर्धेमध्ये आल्यानंतर आम्ही त्यांना पण बाकी ते आलेत, काय समजा काही त्यांना मदत हवी आम्ही करू. पण असं मी ॲडमिशन देताना हा भेदभाव नाही केला. आमच्याकडे ॲडमिशन वेळात 150 ॲडमिशन फुल झाले, अधिक 225 वेटिंगवर होते बाहेर. त्या आपला नंबर लागतो काय. बाकीच्या सरकारी आणि अन्य ठिकाणच्या कॉलेजमध्ये जागा भरल्या नव्हत्या, त्या अगोदर आमच्या फुल होऊन अधिकचे आम्हाला ॲडमिशन पाहिजे. 225 विद्यार्थी शिल्लक होते. होत आहे नाही, कॉलेज पूर्ण झालं. जसं गेली जवळपास आता 10 वर्ष होतील कोकणच्या महामार्गाचं काम पूर्ण व्हायला, काम सुरू व्हायला, काम अजूनही चालू आहे. आपण काय सांगाल आता कधी हे काम काय कुठला महामार्ग? हायवे बद्दल होता, मग काय म्हणायचं तुम्हाला? म्हणजे जो पळसपेठ फाट्यापासून जो कोकणाचा महामार्गाचं रुंदीकरणाचं काम चालू आहे ते अनेक ठिकाणी रखडले. आपण कोकणचे नेत्या पुन्हा एकदा विचारतो की हा रस्त्याचं काम कधी पूर्ण होईल, आपण काय सांगाल? मुंबईवरून या कॉलेजपर्यंत किंवा सिंधुदुर्गापर्यंत येणारा चौपदरी रस्ता लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने मी नितीन गडकरींना गेल्या आठवड्यात बोललेलो आहे. ज्या काही ठराविक ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर जिथे पळाले म्हणूया आपण,
काम सोडून गेले, तिथेच काम शिल्लक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं काम जवळपास पूर्ण झालं आहे, एकदम चकाचक रस्ता झालेला आहे. त्यामुळे तक्रार करायचं काय कारण नाही. उरलेला रस्ता, आता आमचं कॉलेज इथे झालं आहे, मुंबईवरून आपल्याला सुलभतेने सगळ्यांना येता यावं म्हणून तो रस्ता पूर्ण करण्यामागे मी पाठपुरावा करेन. सर, मेडिकल कॉलेजचं उद्घाटन आहे, पण राजकीय चर्चा देखील मोठ्या आहेत. अमित शहा येणार म्हटल्यावर काल शिवसेनेने इथे एक मोठं आंदोलन केलं पेट्रोल डिझेलच्या दरवाढी संदर्भात. एकंदरीत तुम्ही कसं बघता? कुठंतरी फक्त विरोधाला विरोध आणि या सगळ्या याच्याकडे म्हणजे इथल्या राजकीय घडामोडी कसं बघता? कारण कालचं आंदोलन नाही, इथल्या राजकीय घडामोडींना मी दखल घेत नाही. आंदोलन तुम्ही म्हणता, आम्हाला कुठे ते आंदोलन कळलं पण नाही सिंधुदुर्गात. आणि पेट्रोल डिझेल का अमित भाई किंवा मोदी साहेबांनी वाढवलं नाही. जिथे पेट्रोल डिझेल होतं त्या कंपन्यांनी भाव वाढवले म्हणून केंद्र सरकारला वाढवावी लागली. आता यांचा रेडी गेम आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन चाललं आहे, त्याला पाठिंबा देतात आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाने जे वळण घेतलं, लाल किल्ल्यावरचा झेंडा आपला तिने उतरा, ते जे वगैरे आहे, अशी शेतकरी म्हणून ज्यांनी जी कृती केली त्यांना शिवसेनेचा पाठिंबा आहे. याला लागूनच एकीकडे महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या विरोधात आंदोलन झालं, महाविकास आघाडीचे सगळे नेते असं बोललं गेलं. मात्र ऐन वेळी शिवसेनेचा एकही नेता तिकडे आला नाही, मुख्यमंत्री असतील किंवा इतर कोणी असेल. नेमकं दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे खासदार दिल्लीत जातात, ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे तिथं भेटतात किंवा तिथं उघडपणे पाठिंबा देतात. तुम्ही कसं बघताय? दोन्ही ठिकाणी वेगवेगळी भूमिका. मी काय असं काय विचारतो? मी का बघतो? मी बोलतो मला शिवसेना काय माहिती ना, 39 वर्ष होतो ना, धरसोड एकही विचार नाही. कोण एक नेता असा साहेबानंतर राहिला नाही की तो बोलला तसंच होईल. आता त्या पक्षाची गत 1 ना बरोबर 12वर चिंध्या ही झालेली आहे. त्यामुळे कोण काय बोलतो काय करतो, इथे आंदोलनात सहभागी झाले नाही. पहिलं काय सांगितलं, आम्ही रस्त्यावर येणार म्हणजे मातोश्रीतून बाहेर पडणार असं ठरलं होतं, पण नाही पडलं. ते मातोश्रीतून बाहेर त्या रस्त्यावर आले नाही, ते गांजीपूरला गेले, एकदम बॉर्डरवर. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले, अभिनंदन. त्यांनी असं म्हटलं की काँग्रेसला मी राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष करणार आहे. आता काय बोलू मी? शुभेच्छा देईन, दुसरं काय. पहिलं झालेलं आहे, शुभेच्छा देईन. पहिलं काय तो बोलला नाही. पहिला काँग्रेस करायला किती काळ लागेल ते नाही बोललाय. नजीकच्या काळात तर शक्य नाही. आता देशात आणि राज्यात एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पक्षच राहील आणि असेल. त्यामुळे नवीन झालेल्या माणसाला शुभेच्छा आपण द्याव्यात, त्याला अजून काही बोलू नये, आणि म्हणून मी काही वाईट बोलत नाही. शुभेच्छा. दादा, तुम्ही यापूर्वी अनेक वेळा पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकार कडणार किंवा त्या संदर्भातले तुम्ही तारीख वेळा सांगितले होते. मात्र उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते असतील, ते वारंवार सांगतात हे 3 पक्षांचं सरकार आहे, आमच्यावरती किती जरी हल्ला झाला, कितीही भाजपाने डोकं फोडलं तरी आम्हाला काही होणार नाही, हे सरकार 5 वर्षाचा कारभार स्थिर झाला. नाही, स्थिर चालवत आहे सरकार, चालवत आहे उद्धव ठाकरे. मातृश्रून बाहेर आले आणि काय सचिवालयात गेले, मंत्रालयात. काय सरकार चालतं आहे? राज्याची आर्थिक स्थिती काय आहे? इन्फ्रास्ट्रक्चरवर किती खर्च आला गेल्या वर्षी? आता येईल बजेट. भांडवली खर्च काय झाला? काय राज्यातील इन्फ्रास्ट्रक्चरची स्थिती आहे? इंडस्ट्रीची काय स्थिती आहे? बेकारीची काय स्थिती आहे? शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं काय? कोणताही प्रश्न सुटलेला नाही आहे. दयनीय अवस्था महाराष्ट्राची आहे. हे प्रगत महाराष्ट्र मागे चालला आहे, आणि म्हणून असं सरकार असू नये. मी प्रार्थना करीन, अमित शहा हे महाराष्ट्रात येत आहेत, सिंधुदुर्गात येतात, त्यांच्या पायगुणाने हे असं सरकार जावं आणि एक चांगलं महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कर्तबगार लोकांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करू शकेल असं सरकार यावं असं मला वाटतं. अमित भाई उद्या येत आहेत, राज्यातले सगळे प्रमुख नेते सुद्धा असणार आहेत. अमित भाईंच्या पायगुणाने सरकार जावं अशी तुम्ही मागणी सुद्धा करताय. उद्या मागणी करत नाही, माझी इच्छा आहे. हो, पण तुमची उद्या काही चर्चा होणार आहे का? कारण की भाजपचे नाही, हे बघा, मी विषयावर सोडून बोलणारा नाही, सांगणारा नाही. हा कॉलेजचं उद्घाटन आहे, एवढ्या पुरतच मिळाल. राजकारणाने मी परवा पण भेटून आलो दिल्लीत. आता मी हा कार्यक्रम संपला का उद्या परत दिल्लीत जाणार.
बोलू शकतो ना तिकडे, ते इथेच कशाला बोलायला पाहिजे. आणि सर या विषयाला संबंधात ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं सुरुवातीला कॉलेज बांधताना ज्या पद्धतीने 2 टन रॉ मटेरियल टाकल्यानंतर तुम्हाला तो त्रास झाला, विषय हा केंद्राच्या अखत्यारीमध्ये येतो मेडिकल कॉलेजचा, परंतु राज्य सरकारकडून पण तुम्हाला काही त्रास झाला काय बाबतीमध्ये एकंदरीत का केवळ विनावी पण करावी राज्य सरकार मला त्रास द्यावा एवढी क्षमता नाही हो या सरकारची. काय नाही, मी एकटा विरोध करू, काय काय करू शकतात. माझं परवानगी काय कुठली अडवली ते कोर्ट आहे ना सक्षम, आणि कोर्ट बोलला तर घाबरतात हे. मला काय अडचण नाही या बाबतीत तुम्हाला मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी लागली होती शेवटी? ना. चर्चा बिर्चा काय केली नाही आहे. जेव्हा GR काढायचा होता तेव्हा मी बोललो सही करा, GR काढू दे की महाराष्ट्राचे कॉलेज अडलेले आहेत. हो बोलले, मी काढतो, काय बोलायला नाही. शिवसेना स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणते, मात्र शरद सारखा एक मुलगा आहे तो हिंदू विधान करतो. त्याच्यानंतर राज्य सरकारकडून भाजपने टीका केल्यानंतर आम्ही कारवाई करू असं म्हटलं जातं, अटक केली जाईल असं म्हटलं जातं, आणि सामना 5 दिवसानंतर त्याच्यावर लेख लिहितो. कसं बघताय शिवसेनेच्या अवस्थेकडे? ते प्रत्येकजण प्रश्न कसं बघता असं म्हणता. मला एक सांगा, मला ज्या दिवशी आघाडी सरकार बनलं त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिरांजली दिली, सौदा केला त्यांनी. वैयक्तिक स्वार्थासाठी मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी हिंदुत्व सोडलं आणि सर्व धर्म समभाव राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर गेले. त्यांचा हिंदुत्वाचा काही संबंध नाही. आणि उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वासाठी काय केलं? शिवसेना नको, बाळासाहेब असताना गोष्ट वेगळी, काय केलं आणि काय करू शकतात ते? कोरोनाच्या बाहेर येत नाही, फक्त ते हे बंद, ते हात धुवा आणि अमुक करा, मास्क लावा, एवढंच सांगू शकतात. दुसरं काय? राज्य सरकार ही देखील टीका केली जाते की सुडाचं राजकारण आहे, तुमची देखील सुरक्षा व्यवस्था काढली केंद्राने दिली. नाही, मी काय आमच्या सुरक्षेत जाऊ, मी काय बोललो पण नाही, सांगितलं नाही, कोणाला तक्रार केली नाही. ते तेच करणार, रडी गेमच खेळणार. भाजपचे अनेक नेते वारंवार शिवसेनेबरोबर युती होईल अशा प्रकारचे संकेत देणारी वक्तव्य करतायत. नाही, ते संपलं अगोदर, आता नाही. आता संकेत कोण देत नाही. आता काही झालं तरी शिवसेनेबरोबर नाही असं वातावरण आहे भाजपमध्ये. जर समजा भाजपने अशी भूमिका घेतली शिवसेनेसोबत पुन्हा जायची, तर तुमची भूमिका काय असेल? जर तरला मी उत्तर कधी आयुष्यात दिलं नाही आणि आता पण नाही. मेडिकल कॉलेज ओपन हो रहा है, इसको लेकर क्या कुछ ऐसी सुविधाएं हैं जो वर्ल्ड क्लास रहेंगी और बाकी मेडिकल कॉलेजेस के तुलना में ज्यादा बेहतर? आपने वर्ड यूज किया वर्ल्ड क्लास कॉलेज, तो वर्ल्ड क्लास बनने के लिए जो चीज़ करनी चाहिए थी उस तरह हमने इस कैंपस में सभी तरह के एम्यूनिटीज़ स्टूडेंट को दे दिए. एक अच्छा कॉलेज होने के कारण स्टैंडर्ड मेंटेन करने के लिए प्रोफेसर जो स्टाफ है वो अच्छा क्वालिटी का हम रिक्रूट किया है. क्लासरूम अच्छा बनाया, एयर कंडीशन क्लासरूम, हॉस्टल एयर कंडीशन है हमारा, कैंपस अच्छा है. इधर जो चीज़ चाहिए स्टूडेंट के लिए, ग्राउंड +2 की लाइब्रेरी है, हमने स्टूडेंट को दी है. हर चीज़ स्टूडेंट, मेडिकल कॉलेज के स्टूडेंट को आवश्यक है. वर्ल्ड क्लास हमारा कॉलेज होने के लिए वो सभी सुविधा हमने दे दी है. एक सवाल ये है कि सिंधुदुर्ग का ये पहला मेडिकल कॉलेज है, कितने लोगों को एम्प्लॉयमेंट जनरेट हो रहा है और इसके अंदर आपको प्राउडिटी क्रिएट की गई, तो कितना अनुमानित इसमें खर्च आ गया पूरे कॉलेज में बनाने में? खर्चा नहीं अभी बोलेंगे, गोइंग ऑन है ना, अभी हो रहा है. हाँ, क्यों आप इनकम टैक्स ऑफिसर नहीं है कि खर्चा हम बताएं? एम्प्लॉयमेंट कितना जनरेट हो रहा है? क्योंकि प्रधानमंत्री जी का सपना है कि ज़्यादा से ज़्यादा लोगों को रोजगार. देखिए, रोजगार आज हॉस्पिटल में 250 और कम से कम 150 कॉलेज में स्टाफ है, सब मिलके 400 के करीब यह कैंपस में लोग काम करते हैं आज के तारीख में. ये सब न्यू जॉब जनरेट हो रहा है. या नहीं, पहला कुछ नहीं था, इधर जंगल ही था. राणे साहब पटोले प्रदेश अध्यक्ष बने, आज शिवसेना ने सामना में लिखा कि कांग्रेस को विधानसभा अध्यक्ष का पद दिया गया जब अलायंस हुआ, लेकिन अब सरकार की चिंता नहीं करते हुए वो लोग लगातार अध्यक्ष बदल रहे हैं और ऐसे में बीजेपी कहीं
बाजी न मार ले और कोई सरकार चलाने में अड़चन न डाले, ये कांग्रेस को समझना होगा। तो इसको लेकर के जो अंदर शिवसेना के डर है, आपको लगता है कि विधानसभा अध्यक्ष में कहीं दिक्कत आ सकती है? नया विधानसभा मैं आपका ये सवाल का एक ही जवाब दूं, इसमें भाजपा ने बाजी मारना चाहिए। आपको लगता है कि सत्ता परिवर्तन होगा महाराष्ट्र में? अध्यक्ष पद की लड़ाई में सत्ता परिवर्तन की हो सकता है महाराष्ट्र में? नहीं, अध्यक्ष के मुद्दे पे नहीं, तुरंत कॉम्प्रोमाइज उन लोग की हो जाती है। उनको सत्ता पे रहना इम्पोर्टेंट है, काम करना इम्पोर्टेंट नहीं है। आज जो सत्ता पर है तो सत्ता पे बने रहेंगे। लेकिन सर जो इन्होंने सवाल किया कि डर है, संपादकीय में आज लिखा गया है कि कहीं सरकार ना चली जाए, कहीं बहुमत ना छूट जाए, बहुमत के आंकड़े की कोई गड़बड़ी ना हो जाए, इस बात का डर कहीं ना कहीं शिवसेना को दिख रहा है। शिवसेना को तो है, खुद तो 56 ही है ना, उनकी खुद की मेजोरिटी क्या है। इसलिए तो मैं बोला ना, हिंदुत्व छोड़कर वो खाली सत्ता मुख्यमंत्री के लिए खाली वो वहाँ गए हैं। क्या ये बात आप अमित शाह को इस बात का जिक्र करने वाले हैं आने वाले दिनों में? क्या का इस तरह की जो सत्ता परिवर्तन या फिर जो डर? अरे ये तो बात हम हमेशा करते हैं। आपको क्यों बतावे, जब तक सरकार नहीं आते हम क्यों बतावे, ऐसी चर्चा कर रहे हैं। आने की संभावना है सर, आने की संभावना लग रही है। बोलिए। दादा, ये जो किसान आंदोलन चल रहा है, आज भी चक्का जाम जगह जगह पे हो रहा है, आप किस तरीके से देखते हैं? क्योंकि अंतर्राष्ट्रीय स्तर पे भी जो है ये मुद्दा भी उठने लगा। देखिए, एक तो हम समझते हैं किसानों के बारे में हमारा पार्टी का या हमारा बहुत रिस्पेक्ट है। किसान हमारे देश का एक किसान बोलते हैं, हम इम्पोर्टेंट मानते हैं किसान को, मगर किसान को साथ लेकर किसानों के पीछे रहकर ये आंदोलन गलत रास्ते पे ले जा रहे हैं, हिंसक रास्ते पे ले जा रहे हैं। तो मैं समझता हूँ किसानों ने इससे बाहर जाना चाहिए, नहीं रहना चाहिए। हमारा तिरंगा झंडा उतारने का काम करते हैं, वो किसान हम कैसे माने? किसान हो ही नहीं सकता है। तो ऐसे आंदोलन करेंगे तो इस आंदोलन को मैं समझता हूँ साथ मिलेगी नहीं। हमने ये जो बिल लाया एग्रीकल्चर बिल, वो किसानों के हित में है। क्यों, क्रॉप तैयार होने के बाद पहला रिस्ट्रिक्शन था, यहाँ ही बेचो, ये रेट से बेचो। आज किसान कौन दुनिया के किसी भी मार्केट में बेच सकता है अपना क्रॉप, अनाज, किसी मार्केट में भी ज़्यादा पैसा मिले वो तो बेच सकता है, ज़्यादा इनकम किसानों का हो सकता है। फायदे का विधेयक है, तो इसमें आंदोलन किस बात की? इसके पीछे कांग्रेस और बाकी लोग हैं। ऐसी जानकारी मिले कि फॉरेन के कोई लोग भी इसके पीछे हैं, तो ऐसे लोग को हमारे किसानों ने साथ नहीं देना चाहिए, ऐसा मेरा कहना है। मैडम साहब, एक सवाल जानना चाहूंगा कि जिस तरह से समर्थन में कुछ बड़े हस्तियां, सचिन तेंदुलकर ने समर्थन किया था कि देश की एकता बाधित रहे, इसलिए उन्होंने ट्वीट किया था, जिसको लेकर अब उन्हें निशाना बनाया जा रहा है, उनके पुतले फूके जा रहे हैं, उनके पुतले को काली पोती जा रही है। एक भारत रत्न रह चुके सचिन तेंदुलकर, इस पूरे मामले को कैसा देखते हैं? जो पुतले जलाने का काम कर गलत है। उन्होंने देश के बारे में कहा, देश के विरुद्ध नहीं कहा। तो मैं समझता हूँ देश के हित में या देश का स्वाभिमान उन्होंने बताया होगा, तो उसका पुतला जलाना यही राष्ट्रद्रोह है। मैं ये राष्ट्रद्रोह मानता हूँ। सर एक सवाल ये है कि सर्जिल उस्मानी का जो जिक्र हुआ कि सर्जिल उस्मानी महाराष्ट्र में आता है, शिवसेना की सरकार रहते हुए वो हिंदुओं पर टिप्पणी करता है और एक हफ्ते से ज़्यादा का समय बीत जाता है, गवर्नमेंट की तरफ से गिरफ्तार नहीं किया जा सकता। आपके पार्टी के प्रदेश अध्यक्ष ने योगी आदित्यनाथ को चिट्ठी लिखी, कैसा देखते हैं? क्या शिवसेना लगता है कि उसको इधर जो भाषण दिया, स्पीच दिया, उसके बाद में 1 घंटे के अंदर उसको अरेस्ट होना चाहिए था। शिवसेना खुद को पहला हिंदुत्ववादी समझती थी, तो उद्धव ठाकरे ने क्यों नहीं उनको अरेस्ट किया? दम नहीं है, कुछ दम नहीं है, खाली बातों बातों में है। खाली वो शिवसेना कुछ रह गई नहीं है। बाला साहब थे, वो शिवसेना अलग है या अभी अलग है? सर एक सवाल, फार्मर्स प्रोटेस्ट जो हो रहा है, आपको लगता है शिवसेना थोड़ी कंफ्यूज स्टेट में, बिकॉज दिल्ली में सपोर्ट करते हैं, महाराष्ट्र में जब भी प्रोटेस्ट होता है तो दे आर नोवेयर टू बी सीन। हाउ डू यू लुक एट? नहीं, मैं समझता, देखिए, ये क्वेश्चन तो इसके पहले भी पूछा गया
शिवसेना में एकमत है ही नहीं। उद्धव ठाकरे एक कहेंगे, वो संजय राउत अलग, दिल्ली में और अलग, इधर तो किसानों का जो बारे में सपोर्ट का रैली निकला उसमें शिवसेना शामिल नहीं हुई। पहले तो घोषणा किया हम रास्ते पे आएंगे, बाकी लोग रास्ते पे आए तो भाग गए, किधर गए, गांजेपुर उधर गए, एकदम बॉर्डर के ऊपर। ये उनका तरीका है। शिवसेना कोई ऐसी विचारधारा नहीं है कि जो हम करेंगे, जो बोलेंगे वही करेंगे, ऐसी कोई विचारधारा नहीं है। दादा सर, एक आज सवाल- आज चक्का जाम जिस तरीके से पूरे देश भर में हो रहा है, आपको लगता है कि इससे केंद्र सरकार को बैकफुट पर लाने के लिए पॉलिटिकल पार्टियां जानबूझकर किसानों के फ्रंट वो जानबूझकर ही चले। हमारे पंतप्रधान मोदी साहब जिस तरह से काम कर रहे हैं, देश का सुरक्षा कर रहे हैं, रक्षण कर रहे हैं, तरक्की कर रहे हैं, गरीबों को तक पहुंचने के लिए अलग अलग पैकेज उन्होंने घोषित किया है। तो जिस तरह से काम कर रहे हैं तो उनको लग रहा है अपोजिशन वाले को, अपन तो कभी सत्ता में आने वाला नहीं, मोदी साहब इस तरह से काम करें। तो जलन के वजह से ये ऐसे आंदोलन जैसी बात कर रहे, गलत बात कर रहे वो, और जो आंदोलन करे वो उसी वजह से किसानों के हित में होता तो वो विधेयक पढ़ो, वो जो बिल पास हुआ वो पढ़ो, उसमें क्या गलत है? गलत कुछ भी नहीं है। सर, एक सवाल, शिवसेना मुंबई महानगर पालिका जो है वो शिवसेना की प्राणवायु कही जाती है, आर्थिक सोर्स का। तो पिछले साल बहुत कम सीटों से बीजेपी मेयर बनाने से रह गई, क्योंकि नीतीश जी हैं, आप है, मुंबई में आपका बहुत बड़ा एक बेस है, और इस बार क्या ऐसा कुछ नया करने जा रहे हैं जिससे मुंबई का मेयर बीजेपी का बनेगा? 100% बनेगा। अभी सत्ता शिवसेना की मुंबई महानगर पालिका में नहीं रही, इतने 25 साल से ज़्यादा सत्ता उनके पास होते हुए भी मुंबई में, मुंबई शहर जिस तरह से बनाना चाहिए था एक टूरिज्म सिटी करके, वो बना नहीं पाई। दुनिया में बहुत सारी सिटी ऐसे पिछले 25 साल में सिटी बनाई गई, आज फेमस सिटी है, टूरिज्म सेंटर है। उस तरह से मुंबई होनी चाहिए थी। हम सांघाई बनाएंगे मुंबई, क्या बनाएंगे? खाली घोषणा है। बांद्रा में जितना गंदगी है मातुश्र के आजू बाजू, वो दुनिया में कहाँ नहीं होगा। ये हायलाइट करो मेरा वर्ड। हाँ, हाच प्रश्न मराठीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही भगवा फडकवणारच असं शिवसेनेने म्हटलं आहे. मग आता कोणाचा आहे तो माहित नाही, त्यांना आठवत नाही वाटतं। आता कोणाचा आहे? 2022ला आम्ही पुन्हा एकदा फडकवणार म्हटलंय. भाजपा पुन्हा शब्द आत्ता घातला हो तुम्ही। हा स्पेसिफिक प्रश्न आहे पूर्ण की भाजपा आता मुंबई महानगरपालिकेवरती आपला महापौर बसवणार का, आणि तुम्हाला त्या संदर्भात काय जबाबदारी दिली तर तुम्ही पार पाडणार? जबाबदारी घेणार, देणार का मी घेणार। आणि ऐकून घ्या, यांचं पुरं होणं होऊ दे ना। एक तर मुंबई महानगरपालिका लवकरच येत आहे। भाजप पूर्ण ताकदीनिशी महानगरपालिका लढेल, जिंकेल। मुंबईकरांना भाजपची आवश्यकता आहे। सुंदर स्वच्छ पर्यटन शहर म्हणून जागतिक कीर्तीचं शहर बनावं असं मुंबईकरांना वाटत असल्यामुळे मुंबईकर सुरक्षित राहावे, चांगल्या दर्जेदार नागरी सुविधा मिळाव्या, या भाजपच्या राजवटीत मिळू शकतात। आणि म्हणूनच अरे त्यांना विचारू देते, त्यांचं तयार आहे प्रश्न, तुम्ही नको सांगू। आणि त्याच्यामुळे भाजपची सत्ता मुंबईमध्ये येणार महानगरपालिकेत। शिवसेनेने गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर, तुम्ही कसं बघताय? काय म्हणाला तुम्ही? गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेना मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करते, म्हणजे गुजरात्यांसाठी, तुम्ही कसं बघताय? एक बघा, यांनी सांगितलं ना, माझं म्हणणं असं आहे, शिवसेना कधी साऊथ इंडियन लोकांविरोधात, कधी गुजरात्यांविरोधात, कधी बिहारी किंवा नॉर्थ इंडियन लोकांविरोधात, कधी मुस्लिमांविरोधात। फक्त निवडणूक आली का मुस्लिमांना बोलवायचं, दाढीला हात लावायचा वगैरे त्यांचे लाड चालू। तसं गुजराती काही झालं तरी गुजराती समाज मोदी आणि अमित शहाना सोडून
बिनबुडाच्या लोकांच्या मागे कशाला जाणार? नाही जाणार. काय ते उद्धव ठाकरेमध्ये आहे काय? मुख्यमंत्री म्हणून काय दिसतंय काय तुम्हाला? आणि शिवसेनेची सत्ता तशी नाही आहे. 56 लोक आहेत हो. आणि कधी पण आता हे अध्यक्षाच्या निवडणुकीत काय होईल, अध्यक्ष होताना असं म्हणत नाही बघ काँग्रेसचा होता उतरला आता काँग्रेसला द्या, असं नाही. आम्ही पण आहोत शर्यतीत सगळेच घुसायला बघतात बिना तिकीट. आणि साहेब, तुमचे राज ठाकरेंशी चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये त्यांना सोबत घेण्यासाठी काय तुम्ही प्रयत्न मी पक्ष जे ठरवेल ते, मी काय स्वतः ठरवत नाही. अजिबात नाही. पक्ष ठरवेल ते. पण शिवसेनेला शह देण्यासाठी राज ठाकरे फॅक्टर फायदा शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप समर्थ आहे. ऑल इंडियात आमची सत्ता आहे. आणि समर्थनाबद्दल तुम्ही बोलता. दादा, काल कृष्णा हेगडेंनी शिवसेनेत प्रवेश केला, भाजपमधून गेलेले आहेत. आगामी महानगरपालिकेच्या अनुषंगाने भाजपचे काही नगरसेवक फुटण्याची शक्यता दाट आहे. तर आता ही शिवसेनेच्या गोटातली बातमी आहे. वर उभा राहणं जरा. राजकारण सुरू झालेलं आहे. तर आगामी काळात ही फोडाफोडी फोडाफोडी कोणी करू दे, पण याच्यात BJP आणि आम्ही आहोत. आम्ही PhD केलाय फोडाफोडीत, त्यामुळे आमच्या पक्षाला कोण धक्का लावणार नाही. आता शेवटचा प्रश्न, जी.आर. बाबा तुमचा मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं होतं, काय नेमका संवाद झालेला? नो कॉमेंट्स. चला